नक्कीच दंडित झालाय. पहिला चेंडूवर मिळते अवांतर धाव. फुलटा चेंडू होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता पण चेंडू खूप दूरवर होता. एक अवांतर धाव मिळते. अगदी अवांतर धावेने संघाचं धाव फलक खुलं होत आहे. स्ट्राईकला आपण बघतो विनय, ज्याने मागील सामन्यात चांगली फलंदाजी केली होती. या सामन्यात सुद्धा तेवढीच चांगली फलंदाजी त्याला करावी लागणार. आता मात्र थोडासा चुकला, बॅटची कट घेतली होती परंतु एक धाव मात्र मिळते. चांगले यष्टीरक्षण झाले या ठिकाणी केतनचं. खराब चेंडू होता, या चेंडूवर चौकार षटकार आला असता परंतु मोह आवरता आला नाहीये. बॅट अगोदर फिरून जमा झाली होती फलंदाज विनयची. बॅटची कड लागली, झेल सुद्धा झाली असती परंतु थोडासा दूर राहिला चेंडू. जीवदान मिळालं या चेंडूवर. 2 धावा आतापर्यंत झाल्यात. एक अवांतर धाव, एक विनयच्या बॅट मधून. आता मात्र स्ट्राईकला आलाय ओमकार, ज्याने मागच्या सामन्यामध्ये एक षटकार मारला आणि त्यानंतर मात्र झेलबाद झाला होता. परंतु आता 4 षटकं खेळायची आहेत. या 4 षटकामध्ये कमीत कमी 50+ धावा आपल्याला कराव्या लागतील. या अगोदर झालेल्या दोन्ही सामन्यामध्ये जर आपण विचार केला ना तर एका सामन्यामध्ये 44 धावांचं आव्हान होतं आणि दुसऱ्या सामन्यामध्ये 46 धावांचं आव्हान होतं. आणि या दोन्ही सामन्यांमध्ये ते दोन्ही आव्हान अगदी तिसऱ्या षटकामध्ये पूर्ण झालं होतं. तर त्या 2 सामन्यांचा विचार जर केला ना तर त्या धावा कमी पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुठेतरी 50 ते 60 धावा जर झाल्या ना तर नक्कीच चौथ्या षटकापर्यंत सामना जाईल. पुढचा चेंडू थोडासा अडखळलाय. अगदी रनअपमध्ये थोडीशी चूक झाली आहे, थांबलाय. आणि नक्कीच चूक झाली तर तिथं कुठेतरी सावरणं गरजेचं असतं. त्यात तो सावरलाय. एखादा खराब चेंडू पडण्यापेक्षा थोडं थांबलेलं बरं असतं. पुढचा चेंडू घेऊन येतोय राहुल, गोलंदाज. डावखुरे हाताचा गोलंदाज, चांगली गोलंदाजी करतो घोडेलेवाडी संघासाठी. पुढचा चेंडू ओमकारचा, लोअर फुलटा सोडता, त्यावर फटका चांगला येतो, येतोय पण चौकार येतोय. 4 धावेने संघाची धावसंख्या. चार धावेने संघाची धावसंख्या पोहोचली ती 6 वर. चांगली सुरुवात झाली आहे घोडोली संघाची. ओव्हरपेच चेंडू, या चेंडूवर येतो मोठा षटकार. 6 धावेने संघाची धावसंख्या अगदी एक्सप्रेस सारखी वाढतीये, पोहोचते 11 वर. आतापर्यंत एकही गडी बाद झाला नाहीये, माफ करा 12 धावा झाल्यात. एक अवांतर, एक सिंगल, एक चौकार आणि एक षटकार, अशा 12 धावा आतापर्यंत गोळा झाल्यात. ओमकार वैयक्तिक 10 धावांवर खेळतोय. विनय 1 धावेवर, 1 अवांतर धाव. राहुल मात्र जी चुकी त्यांनी पहिल्या सामन्यामध्ये केली होती ती चुकी आता या सामन्यामध्ये करतोय. असं वाटलं होतं की डावखुरा गोलंदाज आहे, आपण नेहमी पाहतो की डावखुरा गोलंदाज थोडासा प्रभावी ठरतो अगदी उजव्या हाताच्या फलंदाजासाठी, परंतु या ठिकाणी ओमकार मात्र खरपूस समाचार घेतोय. अगदी चेंडूची लाईन लेंथ ओळखून आणि गॅप शॉट, सर्कलचं षटक आहे त्यामुळे प्रतिबंध नाहीये. अगदी 9 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सर्कलच्या आतमध्ये. या षटकाचा अगदी खरपूस समाचार घेतोय. आतापर्यंत टाकलेल्या चेंडूवर 1 षटकार, 1 चौकार ओमकारने खेचलाय. पुढच्या चेंडूचा सामना करतोय, वैयक्तिक 10 धावांवर खेळतोय. चांगली खेळी त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू, चांगला फटका अगदी पॉइंट आणि कव्हरच्या गॅप मधून, अगदी जमिनीलगतचा एक सुंदर फटका त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. येतोय हा चौकार. चौकारीनिशी संघाची धावसंख्या मात्र अगदी जोराने वाढतीये, 16 वर पोहोचतीये. काय फलंदाजी होते घोडोली संघाची. घोडोली वाडी विरोधात खेळताना मात्र थोडासा प्रभावी ठरतोय तो घोडोली संघ. आता मात्र थोडीशी कर्णधार असेल घोडोलीवाडी संघाचा विचार करावा लागेल. क्षेत्ररक्षण थोडंसं चेंजेस नक्कीच होत आहेत. आपण बघतोय एक क्षेत्ररक्षण वाढवलंय ऑफसाईडला. ओमकार मात्र अगदी थांबायचं नाव घेत नाहीये. 3 चेंडूवर 3 मोठे फटके, चौकार, षटकार, पुन्हा चौकार आणि आता पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. अगदी विकेट घेण्याची संधी होती परंतु यष्टीरक्षकाने केली चुकी. संधी मिळते ओमकारला, या संधीचा आता फायदा घ्यावा लागणार. या अगोदरच्या चेंडूवर फायदा घेतला होता परंतु आता आपण पाहतो ना एक जीवदान मिळालंय आणि जीवदानानंतर फलंदाज अगदी न घाबरता फलंदाजी करतो. तशी फलंदाजी मात्र ओमकारच्या बॅट मधून होणार का? चेंडू, ओव्हरपेच चेंडू, चांगली गोलंदाजी. झेलबाद होण्याची संधी होती परंतु क्षेत्ररक्षक अगदी मी तर म्हणेन चेंडू कुठे आणि क्षेत्ररक्षक कुठे. चेंडू सरळ जमिनीवर आदळतोय. झेल मात्र या ठिकाणी ड्रॉप होते. संधी, लगातारच्या दुसऱ्या चेंडूवर संधी मिळाली ओमकारला. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न वारंवार झाला होता. अगदी 3 चेंडूवर यशस्वी सुद्धा झाला होता परंतु त्यानंतरच्या आलेल्या 2 चेंडूवर तो अपयशी ठरला. संघाची धावसंख्या मात्र झाली आहे 18 धावा. पहिलं षटक अगदी घोडोली संघाच्या बाजूने झुकलंय.
नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं, परंतु त्यानुसार गोलंदाजी झालेली नाहीये. सर्कलच्या षटकात अगदी 18 धावा जमा केल्या त्या गोडोली संघाने. ओमकार असेल, विनय असेल, चांगली फलंदाजी. विनयला संधी मिळाली नव्हती, एकच चेंडू त्याला खेळायला मिळाला, पण त्यानंतर आलेल्या 5 चेंडूंवर 18 धावा जमा केल्या ओमकारने. अगदी 2 चौकार, 1 षटकार. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 16 धावांवर खेळतोय ओमकार. आता मात्र आपण बघतोय भैरीदेव एंड कडून गोलंदाज सुजल, हा सुद्धा डावखुरा गोलंदाज. आणि त्याच्या समोर मात्र विनयला आता मात्र थोडस आपला स्पीड वाढवावा लागेल, कारण की एक साइडने आपण पाहिलं ना तर ओमकार चांगली फलंदाजी करतोय. विनयला सुद्धा आता फलंदाजीचा जोर वाढवावा लागेल, कारण की अजूनपर्यंत एकही विकेट गेलेलं नाहीये. चांगली फलंदाजी झालेली आहे. या संधीचा फायदा मात्र आता विनयला घ्यावा लागेल, कारण की तसं पाहिलं ना तर घोडोली संघाकडे भरपूर फलंदाज आहेत. तुषार असेल, प्रीत असेल, मनीष असेल, बंटी असेल, भरपूर असे फलंदाज आहेत. अगदी नाव सुद्धा कमी पडतायत. त्यामुळे मोठे फटके मारण्याचा प्रयत्न होणार विनयकडून. 18 चेंडूची खेळी बाकी आहे. या 18 चेंडूंवर कमीत कमी 40-45 धावा जर आल्या ना तर 60-65चा जो आव्हान आहे ना तो घोडोली वाडी संघाला थोडंसं जड जाईल, कारण की दोन्ही एंडने आपण पाहतो खेळतोय. त्यामुळे प्रत्येक एंडला फलंदाज, एक एंडला गोलंदाज प्रभावी ठरू शकतो, पण तशी गोलंदाजी करावी लागेल. चांगला चेंडू सुजलचा अगदी खोलावर टाकलेला चेंडू होता, एक धाव मात्र रोखू शकले नाही. एका धावेने संघाची धावसंख्या मात्र वाढली आहे, 19 वर पोहोचले. आता मात्र विनय वैयक्तिक 2 धावांवर पोहोचलाय आणि 16 धावांवर खेळत असणारा ओमकार एकोणीस धावा झाल्यात. ओमकारला लय सापडली आहे. गोलंदाजान अगदी चेंडू फुटबॉल सारखा दिसतोय, तोच ओमकार स्ट्राईकला. फुलटा चेंडू, सुंदर फटका पॉइंटच्या डोक्यावरून. अगदी जसा चेंडू आला ना त्या दिशेने फटका मारला. चांगली फलंदाजी होती, अगदी मेरिट नुसार फलंदाजी करतोय ओमकार. 4 धावेने उत्तर देतो या चेंडूला. 4 धावेने संघाची धावसंख्या पोहोचली 23 वर. काय फलंदाजी चालू आहे, अगदी सुसाट वेगाने धावतीय धावसंख्या. अगदी स्कोर बोर्डवर आमच्या स्कोररला संधी देत नाहीये आराम करण्याची. प्रत्येक चेंडूवर चौकार, षटकार, सिंगल चालू आहे. स्कोर बोर्ड अगदी हलतं ठेवलंय ओमकारने. 23 धावा झाल्यात. 20 धावांवर खेळतोय ओमकार. चांगली फलंदाजी करतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलटास. आता मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव मात्र मिळते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. एकाच धावेवर समाधान मानायला लागतंय. या चेंडूवर मात्र थोडस रोख घातली आहे ओमकारच्या फलंदाजीला सुजलने. वैयक्तिक 21 धावांवर पोहोचलाय ओमकार. 24 धावांवर पोहोचलाय. संघाचं धावसंख्या, चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारण्यात यश आले या दोन्ही फलंदाजांना. अजूनही एकही विकेट मिळवण्यात यश आले नाही घोडोलीवाडी संघाच्या गोलंदाजांना. अजूनही काही घडलं नाहीये, काही बिघडलं नाहीये. दोन्ही संघांना तेवढीच संधी अजूनही आहे. खराब चेंडू अगदी डाव्या एसटीच्या बाहेर. आणि आमचे पंच अंकितजी तांबडे, मेन पंच, या ठिकाणी आम्हाला इशारा करतायत का हा चेंडू खराब आहे. या चेंडूवर मिळते 1 धाव. संघाची धावसंख्या 26 वर पोहोचली आहे. अगदी प्रोफेशनल पंच आपण म्हणतो या शृंखलेसाठी. आपण या ठिकाणी पाहतोय अविनाशजी पालांडे असतील, अंकितजी तांबडे असतील, राजूजी ओवाळ असतील. अगदी बऱ्याचशा सामन्यांचा अनुभव त्यांना. आणि त्याच जोरावर आपण पाहतोय पंचगिरी करताना आपण त्यांना पाहतोय. अगदी अचूक निर्णय त्यांच्या मार्फत. या चेंडूवर आले 1 धाव. विनय पोहोचला वैयक्तिक 4 धावांवर, माफ करा 3 धावांवर. संघाची धावसंख्या पोहोचली ती 26 वर. अगदी आपण या सामन्यांचा विचार केला ना आता पहिला दिवस आहे. या पहिल्या दिवसांमध्ये आयोजकांकडून नवीन संघांना संधी देण्यात आली. अधिक चांगला निर्णय आयोजकांनी घेतलाय. नवीन खेळाडूंना सुद्धा आपण पाहतोय सर्व प्रेक्षकांना पाहण्याची संधी मिळते. लाईव्ह क्रिकेट आपण बघतो ना की हल्ली मोठ्या मोठ्या शृंखलेत फक्त लाईव्ह इव्हेंट दिसतं, परंतु आपण या ठिकाणी या प्रतियोगितेसाठी सुद्धा केटीसी लाईव्ह इव्हेंट अगदी चांगली क्लिअरिटी सकट या ठिकाणी या मैदानावर प्रक्षेपण करताना आपण पाहतोय. रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न. आता मात्र पंच हात अगदी जमिनीला समांतर करतात. हा चेंडू खराब आहे आणि या खराब चेंडूवर मिळते 1 धाव. संघाची धावसंख्या मात्र पोहोचतीये 27 वर. थोडीशी रोख मी तर म्हणेन या षटकामध्ये लागली की काय घोडोली संघाला असं वाटत होतं. अरे ठेव ना, काही ना जा आईला तुम्ही एक बाबा खरं. कुठे कुठे ती कोणाला दिले
या चेंडूवर सुद्धा येते फक्त एक सिंगल. चांगलं षटक या सुजलने टाकले आपल्या संघासाठी. अगदी जी गाडी जोरात धावत होती ना तिला अगदी अर्जंट ब्रेक लावलाय. 28 धावा झाल्यात फक्त या षटकामध्ये आल्यात 10 धावा. चांगले षटक मी तर म्हणेन या मैदानावर. पहिल्या षटकामध्ये ज्या 18 धावा आल्या होत्या त्यानंतर मात्र 10 धावा फक्त सुजलच्या गोलंदाजीमधून. थोडंसं पाहिलं ना तर सिंगल डबलवर भर दिला आणि आता मात्र शेवटची 2 षटकं बाकी आहेत. या 2 षटकामध्ये किती धावा होणार. मी मागाची सांगितलं आयोजकांनी पाण्याची सोय केलेली आहे. आपला 12वा खेळाडू जो कोणी असेल अतिरिक्त त्याने पाणी घेऊन आतमध्ये जायचंय. कमिटीकडे सांगायचं नाही की पाणी घेऊन जायचंय की नाही. पंचांना विचारायचं आणि पाणी घेऊन आतमध्ये जायचंय. पाण्याची भरपूर सोय या ठिकाणी केलेली आहे. चला उशीर करू नका. आपल्याला सर्व सामने हे 4 षटकांचे खेळवायचे आहेत. दोन षटक संपली. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती गोडली संघाची 28. ओमकार खेळतो वैयक्तिक 23 धावांवर आणि विनय खेळतो वैयक्तिक 3 धावांवर. 2 अतिरिक्त धावा. अजूनही 12 चेंडू फेकायचे बाकी आहेत. दीपक येते गोलंदाजी मार्कवर. हा सुद्धा चांगला चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न वारंवार होतोय परंतु ओमकार मात्र थोडीशी लय हरवल्यासारखं वाटतोय. असं वाटलं होतं की ओमकार आता थांबण्याचं नाव घेणार नाही परंतु सुजलने त्याला थांबवलं आणि आता मात्र दीपकने सुद्धा या चेंडूवर थांबवलं. 29 धावा. जी गाडी जोरात चालली होती असं वाटलं होतं की 60-70 पर्यंत पोहोचते की काय परंतु आता असं वाटायला लागले की 45-50 पर्यंत पोहोचली तरी खूप होईल. कारण की फलंदाजीचा जोर होता थोडासा कमी झालाय. गोलंदाजाने थोडंसं का होईना कमबॅक केलंय. आता मात्र तिसरा षटक या ठिकाणी आपण बघतो सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू अगदी निर्धाव टाकला होता परंतु थोडीशी चुकी झाली यष्टीरक्षकाकडून. बाईकच्या स्वरूपात 1 धाव मिळाली आणि स्ट्राईकला आला तो एक डावखुरा फलंदाज ज्याच्या बॅटमधून पहिल्या सामन्यामध्ये जरूर 5 षटकार आले परंतु या सामन्यामध्ये अजूनही त्याला हवी तेवढी संधी मिळाली नाही परंतु आता संधी मिळाली आहे. त्या संधीचा फायदा त्याला घ्यावा लागणार आणि संघाची धावसंख्या मोठे फटके मारून अगदी षटकार चौकार मारून वाढवावी लागणार. कारण की तिसरं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावर आहे. अगदी शेवटच्या षटकाच्या अगोदरचं हे षटक आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी. संधी देत नाहीये फलंदाजाला. अगदी हात खुले करू देत नाहीये. अगदी रोखून ठेवलंय. अगदी आपण बघतो ना यॉर्कर लेनचा हा चेंडू होता. एकच धाव या चेंडूवर मिळतीये. उलटा चेंडू होता. याचा मात्र खरपूस समाचार घेतलाय. येतोय हा चौकार. बऱ्याच उशिरानंतर मात्र चौकार आलाय. 34 धावा झाल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. असं वाटलं होतं की डाव फलक कुठेतरी थांबले की काय परंतु ओमकारच्या बॅटमधून बऱ्याच उशिरानंतर हा चौकार आला. 34 धावा आतापर्यंत पोहोचल्यात. अशी चौकार षटकार आता मात्र ओमकारला मारावे लागतील. मागे अजूनही बरेचसे फलंदाज आहेत त्यामुळं चान्स आता मात्र ओमकारला घ्यावं लागणार.
41 धावा झाल्यात. अगदी षटकार आला विनयच्या बॅटमधून. बऱ्याच वेळ थांबला होता परंतु आता मात्र सुरुवात केली आहे विनयने सुद्धा. अडकलेली धावसंख्या आता पुढे नेण्याचा प्रयत्न अगदी जोराने चालू झाला आहे. ओमकारच्या बॅटमधून चौकार आला त्यानंतर मात्र षटकार आला विनयच्या बॅटमधून. 41 धावा आतापर्यंत झाल्यात. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. अजूनही शेवटचं षटक बाकी आहे. चांगली धावसंख्या. प्रथम फलंदाजी वाट्याला आल्यानंतर काय सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा अगदी फलंदाजीची सुंदरता दाखवणारा अगदी घुटणात एक तमाशात एक असा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला विनयच्या बॅटमधून. या षटकारांची संघाची धावसंख्या पोहोचली 47 वर. अजूनही एकही विकेट मिळवण्यात यश आलेलं नाहीये घोडोलीवाडी संघाला. असं वाटलं होतं की सुजलने थोडीशी रोख लावली होती. 10 धावा दिल्या होत्या. दीपकने सुद्धा सुरुवातीचे 3 चेंडू चांगले टाकले होते. त्यानंतर मात्र 2 षटकार आणि 1 चौकार. 47 धावा झाल्यात. अगदी दोन्ही फलंदाज आता मात्र मोठी फटकेबाजी करतायत. चला तर उशीर करू नका. 4-4 षटकांचे सामने आपण खेळतोय. 2 वाजायला आलेत. अजूनही आपल्याला 3 सामने आणि त्यानंतर एक क्वार्टर फायनलचा सामना असे 4 सामने खेळवायचे आहेत. त्यामुळे उशीर करू नका. गणेश पडवकर किंवा कोण असेल तर कमिटी मेंबर्स समालोचन कक्षे नवीन चेंडू द्यायचे. नवीन शेवटचं षटक आपण पाहतोय भैरीदेवी एंड कडून. घोडोली एंड कडून जर 2 षटकांचा विचार केला ना तर अगदी 30-35 धावा आल्यात. आणि त्या उलट जर पाहिलं ना भैरीदेवी एंड कडून तर धावा कमी येत आहेत. कारण का हवेचा जो रोख आहे तो घोडोली एंड कडून जास्त आहे. त्यामुळे हवेचा फायदा सुद्धा फलंदाजांना होतोय. परंतु आता मात्र हवेचा रोख न बघता अगदी मोठी फटकेबाजी करावी लागणार. ओमकार असेल विनय असेल चांगली फलंदाजी करतायत. अजूनही एकही विकेट गेलेला नाहीये. दोघांनी अगदी मोठे मोठे फटके मारलेत. आता मात्र आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर येतोय. 4थं षटक घेऊन प्रणित. या प्रणितला मात्र थांबवावं लागणार आहे. हे स्कोर बोर्ड. ओमकार असेल विनय असेल दोघांनाही थांबवावं लागेल. धावसंख्या अगदी जोराने वाढली आहे. 47 धावा झाल्यात. मोठी धावसंख्येकडे वाटचाल करताना दिसतोय घोडोली संघ. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. यावेळी चूक होत नाहीये. अचूक झेल टिपतोय तो दीपक. या चेंडूवर जातीये विकेट. असं वाटलं होतं की ओमकार आता मोठे फटकेबाजी करणार का परंतु या चेंडूवर गोलंदाज प्रणितने घेतली त्याची विकेट. संघाला आता मात्र या चेंडूवर रोख लागेल. 47 धावांवर पहिली विकेट जातीये. संधी आहे घोडोली संघाला 60च्या पुढे जाण्याची परंतु त्या संधीचं सोनं करावं लागणार. जी धावसंख्या ओमकार आणि विनयने आतापर्यंत बनवली ना त्या धावसंख्येला पुढे नेण्याचं काम आता तुषारला करावं लागणार. अजून आपण पाहिलं तर विनय नॉन स्ट्राईकला वाट बघतोय. त्याच्या बॅटमधून 2 षटकार आले या अगोदरच्या 2 चेंडूवर. आता मात्र एक मजबूत शरीर यष्टी असलेला अगदी षटकार चौकार मारण्यासाठी ओळखला जाणारा फलंदाज या घोडोली संघासाठी रोज आपण पाहिलं ना तर या मैदानावर सराव करतात हे घोडोली संघाचे खेळाडू. आणि त्याचा फायदा त्यांना घ्यावा लागणार. पुरेपूर माहिती आहे या मैदानाची कुठल्या दिशेने चेंडू कसा जातो. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू. असं वाटलं होतं की या चेंडूवर षटकार येतो की चौकार परंतु चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. चेंडू जातो निर्धाव. अजूनही स्कोर बोर्ड त्याच ठिकाणी. 13 चेंडू आणि 27 धावा ओमकारच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. या चेंडूवर मात्र एक अवांतर धाव मिळते. आपण बघतोय घोडोली संघाचे जवळजवळ 5 संघ घोडोली गावचे या मैदानावर या आजच्या दिवशी आपल्याला खेळताना पाहायला मिळणार. यानंतर मला वाटतं 3 संघ हे दोन्ही सामन्यात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि या तिन्ही संघासाठी साहिली येरुणकर यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. वारंवार आपण बघतोय लाईन मध्ये थोडासा खराबी आपल्याला पाहायला मिळते. चेंडूचा टप्पा चांगला आहे परंतु दिशा थोडीशी भरकटताना दिसतोय हा गोलंदाज प्रणित. लगातारचा हा दुसरा अवांतर चेंडू. संघाची धावसंख्या पोहोचली ती 49 वर. असं वाटलं होतं की तुषार आल्या काहीतरी दिमागदार कामगिरी करतोय का परंतु पहिला चेंडू निर्धाव खेळला. त्यानंतर आलेले 2 अवांतर चेंडू.
प्रणितची गोलंदाजी चालू आहे. शेवटचं षटक हाणामारीचं षटक आपण पाहतोय. फुलटाच चेंडू होता. असं वाटलं या चेंडूवर सुद्धा मोठा फटका येतोय काय, परंतु रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. काय खराब रनिंग बिटवीन द विकेट आणि क्षेत्ररक्षण सुद्धा तितकंच खराब. अगदी रमत गमत ही पहिली धाव घेतली होती. जर पहिली धाव जोराने घेतली असती तर तिसरी धाव घेण्याची सुद्धा संधी मिळाली असती. यासाठीच म्हणतात की आपण ज्यावेळी क्रिकेट खेळतो फलंदाजी करतो त्यावेळी पहिली धाव जोरात घ्यावी, कारण की दुसरी धाव घेण्याची संधी जर छोटीशी संधी जरी असेल ना तर त्या संधीचं सोनं करता येईल. परंतु या ठिकाणी पाहतोय रमत गमत पहिली धाव मिळाली, 2 धाव मात्र मिळाल्या. चांगला चेंडू अगदी बॅटच्या समोर टाकला होता, परंतु लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण सज्ज आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतं, चेंडूची फेकी चांगली होते, कलेक्शन चांगलं होतंय. एकच धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या मात्र आता पोहोचती आहे अगदी 52 वर. 50+ धावसंख्या उभी करणं आतापर्यंत यश आलंय. चांगली धावसंख्या आतापर्यंत उभी केली आहे, परंतु मी तर म्हणेन की धावसंख्येवर रोख घातलाय. असं वाटत होतं कुठेतरी की 2 षटकामध्ये 30 धावा होत्या, उर्वरित 2 षटकामध्ये 30-35 धावा, 60-65 पर्यंत ही धावसंख्या जाते की काय. परंतु आता मात्र अजूनही संधी आहे, परंतु ती संधी कमवावी लागेल. विनयला मोठे फटके मारावे लागतील. 2 षटकार मारल्यानंतर बऱ्याच उशिराने पुन्हा एकदा त्याच्या वाटेला फलंदाजी आली. सलामीला आलेला हा जो फलंदाज विनय, या सामन्यामध्ये जर पाहिलं ना तर त्याला संधी खूप कमी मिळाली. अगदी ओमकारने चांगली फलंदाजी केली, त्यानंतर आलेला तुषार मात्र आपण पाहिलं मोठे फटके मारण्याचा प्रयत्न त्याच्या बॅटमधून होतोय, परंतु अपयशी ठरतोय. आतापर्यंत तसं पाहिलं ना तर एकही धाव त्याच्या बॅटमधून आलेली नाही. या अगोदर आलेल्या ज्या 2 धावा होत्या त्या लेग बाय स्वरूपाच्या होत्या, त्यानंतर मात्र 1 धाव त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. 3 चेंडूचा सामना त्याने केला आणि फक्त एकच धाव त्याच्या बॅटमधून आली आहे. असं वाटलं होतं की शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे, कर्णधाराने त्याच्यावर जबाबदारी सोपवली होती. परंतु असं म्हणतात की क्रिकेटमध्ये आल्या आल्या षटकार चौकार मारणं थोडंसं कठीण असतं, परंतु टेनिसमध्ये ते कठीण नसतं. चांगला फटका, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. एसटी रक्षकांनी चुकी केली, त्यानंतर थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकांनी चुकी केली. 1 धाव मात्र पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा यशस्वी होते. या मिसफिल्डच्या कारणाने मात्र मिळत आहेत 2 धावा. संघाची धावसंख्या या 2च्या सोबतीने पोहोचती आहे 54-54, लॉस ऑफ 1 विकेट. अगदी सुंदर खेळफिट्टी आपण बघू या ठिकाणी तयार करण्यात आली आहे. चेंडूची उचली असेल, अगदी फलंदाजाला आणि गोलंदाजाला दोघांनाही साजेशी ही खेळपट्टी आपण पाहतोय या शृंखलेसाठी तयार करण्यात आली आहे. पुढचा चेंडू खराब फलंदाजीचा नमुना या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू होता, अगदी थर्डमॅनच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. अगदी सरळ बॅटने जरी खेळला असता ना, सिंगल डबल जरी आली असती तरी आपल्या गोलंदाजांच्या गोलंदाजीवर ज्यावेळी आपल्याला या आव्हानाचा पाठलाग करताना रोखायचं असतं त्यावेळी आपल्या गोलंदाजांमध्ये त्याची भर पडली असती. परंतु या चेंडूवर एकही धाव आलेली नाहीये. संघाची धावसंख्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर पोहोचली ती 54 आणि गरज असेल ती घोडवलीवाडी संघाला 55 धावांची. आणि या 55 धावा करण्यासाठी आता कोणता फलंदाज कशी फलंदाजी करणार हे आपल्याला पाहायला मिळणार या दुसऱ्या इनिंग मध्ये, ज्या इनिंग मध्ये घोडवलीवाडी संघ पाठलाग करणार 24 चेंडूमध्ये तब्बल 55 धावांचा. आणि कोणते गोलंदाज असतील घोडवली संघाचे जो हा पाठलाग रोखणार? बंटी, अजय, इक्कू आणि अजून एक चौथा गोलंदाज. या 4ही गोलंदाजांना अगदी टिच्चून मारा करावा लागेल. 55 धावा करायच्या आहेत घोडवलीवाडी संघाला. जर क्वार्टर फायनलचा सामना खेळायचा असेल तर या धावांचा पाठलाग पूर्ण करावाच लागणार. आणि आता यानंतर आपण घोडवलीचा एक सुमधुर आणि कडक आवाज याने बऱ्याचशा सामन्यांमध्ये मोठ्या मोठ्या आयोजनामध्ये समालोचन केलंय, असं समालोचक यानंतर या सामन्यासाठी दुसऱ्या इनिंगसाठी मी आमंत्रित करतो स्वप्नील फराड यांना.
श्री दत्त क्रिकेट संघ वडवली आयोजित भावी सरपंच चषक 2025 मध्ये आपण बघतोय घोडलीच्या विरोधामध्ये घोडली संघ खेळतोय. घोडली वाडी संघ आपण बघतो की अगदी चांगली फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. ती घोडवली आणि त्याच्या विरोधामध्ये आपण बघतो घोडवली संघ खेळतोय. अवधूत 11 घोडवली आणि त्याच्या विरोधामध्ये घोडवली वाडी संघ आपल्याला या मॅच मध्ये खेळायला दोन संघ आपण बघतोय जवळचे घोडवली वाडी आणि अवधूत 11 घोडवली संघ हे दोन संघ या मैदानावरती खेळ करतोय. आपण बघतो अगदी चांगलं आयोजन आपल्याला बघायला मिळतोय. भावी सरपंच चषक 2025 श्री दत्त क्रिकेट संघ घोडवली यांच्या माध्यमातून या टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलं आणि अगदी चांगली कामगिरी आपल्याला बघायला मिळते मैदानामध्ये. फलकावरती धावा 54 धावा झाल्यात त्या अवधूत 11 घोडवली संघाच्या आणि घोडवली वाडी संघाला आता गरज येते 55 धाव संख्येची. तर प्रथम फलंदाजीची जोडी मैदानामध्ये जाते. आपण बघतो दीपक आणि त्याच्या सोबत नीरज ही जोडगोळी मैदानामध्ये जाते. दीपक स्ट्राइक एंड वरती आहे आणि गोलंदाजीसाठी आता तयार झालाय तो बंटी गोलंदाज घोडवली एंड कडून आपल्याला बघायला मिळतोय. उजव्या हाताचा गोलंदाज राईट वर द विकेटचा मारा करतोय. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर जातोय. पंच जमिनीला हात समांतर करतात. वाईटच्या सुरुवातीमध्ये 1 धाव येते. आपण बघतो की 55 धावांचा पाठलाग करत असताना आता कर्णधाराने बंटीच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. स्ट्राइक रेंज वरती आहे दीपक. हा चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा बाहेर जातोय. लेंथ वाली गोलंदाजी करायला लागेल. आपण बघतो की सन्मान्य अनिल पिंगे यांच्याकडून सुद्धा बक्षीस आलंय. जर अवधूत 11 हा संघ जर फायनल मध्ये गेला तर 2000 रुपयाचं त्यांना पारितोषिक अनिल पिंगे यांच्या माध्यमातून दिलं जाईल. हा चेंडू खोलवर पद्धतीचा टाकलेला चेंडू होता. दीपकने या चेंडूला मारण्याचा प्रयत्न केला पण बीट होतो या चेंडूवरती. आपण बघितलं पहिल्या 2 चेंडूची फेकी झाली. 2 वाईट टाकल्यानंतर हा एक चांगल्या चेंडूची फेकी बंटीच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. बंटी पुन्हा एकदा लाईन लेंथ भरी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. कमबॅक त्यांनी केलं या 2 चेंडूवरती. जरी पहिले 2 चेंडू वाईट आले असतील तरी पण धावा रोखतोय आता. आपण बघतो की बॅक टू बॅक 2 बीट करतो फलंदाजाला 2 चेंडूवरती. बंटी तयार. हा चेंडू बॅटची काढा घेतली. विकेट किपर चेंडूवरती येणार. सुजय कोणती चुकी करत नाहीये. विकेटचं पतन आता मात्र दीपकला परतावं लागेल पॅव्हलियन मध्ये. अगदी चांगला झेल घेतला सुजयने बंटीच्या गोलंदाजीवरती. विकेटचं पतन होतंय. 55 धावांचा पाठलाग करत असताना आता धाव फलकावरती धावा आहेत त्या 2 धावा. बंटीसाठी सुद्धा आता प्राइस द्यायला लागलेत. बंटीला 3 जर विकेट बंटीने घेतले तर 500 रुपयाचं पारितोषिक हर्षद पिंगे यांच्या माध्यमातून त्यांना दिलं जाईल. नवीन फलंदाज केतनसाठी हा चेंडू कोलाट टाकलाय. वाईट यॉर्कर मारण्याचा प्रयत्न केला होता पण पंच आपण बघतोय त्या ठिकाणी अगदी चांगली कामगिरी करतायत. वाईटच्या स्वरूपामध्ये या चेंडूवरती सुद्धा 1 धाव येते. 1 धावेने धाव फलकावरती आता धावा झाल्यात त्या 3 धावा धाव फलकावरती आहेत. माझ्यासोबत घोडेचा एक जबरदस्त आवाज असलेला कॉमेंटेटर हर्षद पिंगे. केतन
केतनसाठी या चेंडूची फेकी केली होती. आपण बघितलं केतनला फसव्या चेंडूची फेकी केली बंटीने आणि लॉंगॉनच्या ठिकाणी या चेंडूला केतनने मारण्याचा प्रयत्न केला, पण त्या ठिकाणी प्रीत हा क्षेत्ररक्षक तयार होता. विकेटचं पतन झालंय, केतन बाद होतोय. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना दीपक बाद झाला. त्याच्यानंतर आपण बघतो केतन या चेंडूवरती बाद झाला. अगदी चांगली कामगिरी बंटीच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. केतन बाद झाल्यानंतर आता हेमंत मैदानामध्ये जातोय. हेमंत घोडवलीवाडी संघाकडून हेमंत मैदानामध्ये जातोय. बंटी गोलंदाजी मार्क वरती आहे आणि नॉन स्ट्रायक वरती आपण बघतो नीरज आपल्याला बघायला मिळतोय. अवधूत 11 घोडवली संघ काय कामगिरी केली आहे आजच्या दिवसामध्ये. आपण बघितलं काय आपल्यातून फलंदाजी केली. हा चेंडू अगदी या चेंडूला अजय पिंगेने अडवण्याचा प्रयत्न केला होता, पण चेंडू सगळं आपण बघतोय की बाउंड्री लाईनच्या साईडने गेला आणि विनय फिंगे त्या चेंडूवरती आला. या चेंडूवरती धाव येते ती 2 धावा येतात त्या चेंडूवरती आणि धाव फलकावरती आता धावा आल्या त्या 5 धावा धाव फलकावरती. बंटी गोलंदाजी मार्क वरती आहे. हेमंत सुद्धा चांगली फलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती आपण बघितलं मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. हा चेंडू सुद्धा कार्पेटच्या साहाय्याने मारण्याचा प्रयत्न केला. 2 धावा 1 धाव या चेंडूवरती मिळते. 1 धावेने धाव फलकावरती आता धावा वाढतील. 6 धावा धाव फलकावरती. जबरदस्त आयोजन आणि जबरदस्त नियोजन आपल्याला बघायला मिळतोय. श्री दत्त क्रिकेट संघ घोडवली भावी सरपंच चषक 2025 आयोजन सन्माननीय शेखरदादा पिंगळे यांच्या माध्यमातून केलं गेलंय. अगदी या मैदानावरती आपण बघितलं असेल की बऱ्याचशाच मॅचेस या मैदानामध्ये होतच असतात आणि एचडीसीसी क्रिकेट संघ घोडवली त्यांच्या माध्यमातून आता या मॅचेस खेळवल्या जात आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 6 धावा. गरज आहे आणि आमचे केतनदादा पिंगळे यांच्याकडून अजयसाठी प्राइज आलंय. अजयने जर विकेट हॅट्रिक घेतली तर केतनदादा पिंगळे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक अजयला दिलं जाईल. हेमंत स्ट्रायक वरती, नॉन स्ट्रायक वरती नीरज आहे. अजय डावकुरे आताचा गोलंदाज आहे. फिरकी गोलंदाजी करण्यामध्ये माहीर. बराचसाच वर्ष क्रिकेट खेळतोय. आपण बघितलं असेल बऱ्याचशाच वर्ष त्याची गोलंदाजी. थोडा मध्ये ब्रेक घेतला होता, पण पुन्हा एकदा आपण बघतो की या मैदानावरती आपल्याला बघायला मिळतो अजय डावकुरे आताचा गोलंदाज. अजयचा हा चेंडू हेमंतसाठी जबरदस्त फटका. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. जबरदस्त प्रहार केलाय. सरळ चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने 6 धावांसाठी. बारा धावा धाव फलकावरती आल्यात. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. गोलंदाजी मार्क वरती अजय. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण मागच्या मॅच मध्ये बघितली, पण या पहिल्या चेंडूवरती आपण बघितलं की हेमंतने आपले इरादे स्पष्ट केले. 6 धावा पहिल्या चेंडूवरती आल्यात हेमंतच्या. पुन्हा एकदा हेमंत तयार. अजय गोलंदाजी मार्क वरती तयार आहे. डावकुरे आताचा गोलंदाज. हा चेंडू विकेट किपर स्वतः चेंडू वरती येतोय. अजयने हा कॅच घेतला पाहिजे होता. ओमकार या चेंडू वरती गेला आणि आपण बघितलं की विकेट जिथे मिळाली असती तो सोपा झेल ओमकारच्या माध्यमातून सुटतोय. जिथे हा झेल झाला असता तिथे हा झेल सुटतोय आणि आपण बघितलं की 1 धाव मिळते या चेंडूवरती. धाव फलकावरती धावा येते 13 धावा. ऑब्विसली आपण म्हणतो कॅचेस विन मॅचेस आणि ही कॅच ड्रॉप केलेली आहे. कदाचित तो बॅट्समन पुढे खेळू शकतो.
दादा कॅसेज घेतल्या पाहिजे. आपण बघतो की जेव्हा जेव्हा फलंदाज चांगली फलंदाजी करत असून एखादा त्याचा कॅच उडतो आणि तो कॅच जर पकडला तर त्या फलंदाजाला रोखता येतं. पण आपण बघितलं की षटकार आल्यानंतर ओमकारच्या हातामधून त्याचा कॅच निसटलाय. 10 फलकावरती धावा आहेत, 13 धावा. आता मात्र नॉन स्टॅकरवरचा खेळाडू स्टॅकरवरती नीरज. थोडासा फंबल झाला दोन्ही प्लेयर्स कडून, बॉलर आणि विकेट किपर यांच्याकडून, आणि ती कॅच ड्रॉप झाली. पुन्हा एकदा मारण्याचा गुड डिलिव्हरी इन दी रूट्स. वाव. आणि मला असं वाटतं एक धाव चोरतंय फलंदाज, दोन्ही फलंदाज क्षेत्ररक्षण, आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या होती ती 14. मला असं वाटतं 3 चेंडूंची फेकी पूर्ण झालेली अजयकडून, आणि धावसंख्या झालेली ती 14 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर 14 धावा 10 फलकावरती आहेत. अजय गोलंदाजी मार्कवरती विराजमान झालाय, चांगली गोलंदाजी करतोय अजय. आता मात्र हेमंत पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आहे. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, सरळ चेंडू जातोय ऑन साइडच्या दिशेने, पिच चेंडूवरती येणार तो पर्यंत आपण बघतो की 1 धाव पूर्ण केली आहे. आता मोठे फटके यायला पाहिजेत. आपण बघतो की तिसरा षटक प्रगती पथावरती आहे आणि धावांचा पाठलाग करायचा आपल्याला 55. 10 फलकावरती धावा झाल्यात त्या 15. म्हणजे मोठे फटके येणं गरजेचं आहे. आपण बघितलं 2 षटकामध्ये फक्त 6 धावा आल्या होत्या. आता अजयच्या षटकामध्ये 9 धावा आल्या. तिसरं षटक प्रगती पथावरती असताना 10 फलकावरती धावा आहेत त्या 15. अजयचा हा चेंडू रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न केला होता. रिवर्स स्वीप, दी सुसाइड शॉट. चले तो सामने वाले की, नहीं चले तो आपने खुद की. ट्राई टू अटेम्प्ट विद द वेरी नेक्स्ट बॉल, बीट इट. गुड बॉलिंग बाय अजय. स्कोर मूव्स ऑन टू 15 धावा झालेले आहेत. 1 विकेट गमावलेली आहे, आणि मला असं वाटतंय पंचांचा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 15, विकेट गमावलेली आहे 1. माफ करा, 2 विकेट. अजय इंजुरी झाले का? अजय फर्स्ट एड पाहिजे का? ड्रिंक्स ब्रेक. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10 फलकावरती धावा आहेत त्या 15 धावा. आपण बघितलं अगदी चांगली मॅच आपल्याला बघायला मिळते. 56 धावा अवधूत 11 घोडेलीच्या माध्यमातून झाल्या, आणि 55 धावांचं एक आव्हान घोडेलीवाडी संघासमोर ठेवलं होतं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10 फलकावरती धावा आहेत त्या 15. फलंदाज मैदानामध्ये आपण बघतो हेमंत, आणि त्याच्या सोबत खेळतोय तो नीरज. आता गोलंदाजी मार्क वरती तोच विनय आपण बघितलं पहिल्या मॅच मध्ये, ज्या विनयने 9 चेंडू मध्ये 34 धावा जमवल्या होत्या. तो विनय आता गोलंदाजी मार्क वरती आहे. ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये आपल्याला बघायला मिळतो विनय. आणि या टुर्नामेंट साठी आपण बघतो की माननीय श्री रामदास गणपत राडप यांच्या माध्यमातून पाण्याची पूर्तता केली गेली आहे 4 दिवस. या चेंडूवरती चांगला फटका येतोय. 6 धावा मिळतात. 6 धावांनी 10 फलकावरती धावा आल्या त्या 21 धावा. काय जबरदस्त फलंदाजी आपण बघितलं मागच्या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती षटकार, आणि हेमंत फलंदाज मैदानामध्ये उजव्या हाताचा फलंदाज आहे. डावखुरी हाताचा गोलंदाज विनय आल्या इरादा स्पष्ट करतो. हेमंत विनयच्या गोलंदाजीवरती पहिल्या चेंडूवरती 6 धावा, 21 धावा 10 फलकावरती. पुन्हा एकदा बराचसा शफल झालाय. या चेंडूवरती वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते. 22 धावा 10 फलकावरती आता झाल्यात. हर्षद पिंगे माझ्यासमवेत जोडले गेलेत. आपण त्यांना ऐकलं असेल खालापूर प्रीमियर लीग जेव्हा
डीपी रोडच्या मैदानावरती झाली, तिथे ते कॉमेंट्री साठी उपस्थित होते आणि आता या मैदानावरती सुद्धा उपस्थित आहेत. हर्षद पिंगे, हा चेंडू पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेने जातोय, जमिनीला समांतर करतायत पंच. वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते. 1 धावेने धाव फलक वाढेल. 23 धावा धाव फलकावरती. संघर्ष 11 जामरुक आणि त्याच्या विरोधामध्ये घोडेलीवाडी मंगेश हा संघ आहे. मी त्यांना विनंती करतो त्यांच्या कर्णधाराला की आपण कॉमेंट्री बॉक्स टॉस का बॉस Take the catches, win the matches. I would like to appreciate Hemant. बॅट्समन हेमंतनी हवेच्या विरुद्धामध्ये एक फटका खेचलेला याच्यापूर्वी 2 चेंडूपूर्वी. सुंदर असा फटका हवेच्या विरुद्ध, म्हणजे एलिव्हेशन पण तितकंच, तिचे पॉवर पण तितकीच देऊन देतो. 6 धावा आणि मला असं वाटतं स्कोर कार्ड झालेला आहे 23. तर हेमंत मोठी आपण बघितले मोठे मोठे फटके मारत होता. आता हेमंत बाद झालाय. हेमंत सांगतोय त्यांच्या टीमला की माझ्या हातून बॅट फिरला. 23 धावा धाव फलकावरती आता झाल्यात. अगदी चांगला झेल घेतला होता. Either you need to change the grip of the bat or either आणि you आपल्याला need to change the gloves. दादा पंचांच्या भूमिकेमध्ये बघायला मिळतात वरद विनायक संघ खोपोली यांचा एक्का म्हणून ज्याला ओळखलं जायचं आणि अजून सुद्धा ओळखलं जातं ते राजीव ओवाल मेन पंचाच्या भूमिकेमध्ये. वळूया मैदानाकडे. या चेंडूवरती सुद्धा विकेट किपर कोणतीही चुकी करत नाहीये. स्टंप हिट झालं, सॉरी. या चेंडूवरती आपण बघितलं की अगदी चांगली कामगिरी बघायला मिळाली. सटीक गोलंदाजी करतोय आता विनय चांगली गोलंदाजी विनयच्या माध्यमातून बघायला मिळते मैदानामध्ये. पुढचा होणारा सामना जामरुंग वर्सेस गोडिवलीवाडी. मी दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतो की त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचं टॉसविनसाठी. जामरुंग आणि गोडिवलीवाडी मंगेश दोघांनी यायचं आहे लवकरात लवकर, विदिन 5 मिनिट्स, 5 मिनिटांमध्ये इथे यायचं आहे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी. विनय तयार आहे, डावखुऱ्याचा गोलंदाज. राहुल स्ट्राईक वरती. राहुल साठी हा चेंडू काय फटका लगावलाय, सरळ चेंडू जातोय कव्हरच्या ठिकाणून 4 धावांसाठी. टाळ्या वाजवल्या जातात राहुल साठी. काय फटका होता, अफलातून फटकेबाजी. आल्या इरादे स्पष्ट करतोय राहुल. धाव फलकावरती धावा आहेत त्या 27. चौथा षटक प्रगती पथावरती 27 धावा धाव फलकावरती आहेत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये हर्षद पिंगे जोडले गेलेत. आपण बघितलं की त्यांच्या माध्यमातून आपण मागच्या 2 मॅचेस मध्ये कॉमेंट्री ऐकली आणि पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे राजीव ओवाल आहेत, अंकेश तांबडे आणि आमच्या गावचे सुपुत्र अविनाशजी पालंडे, रिव्हरशिपचा बादशाह म्हणून ज्यांची ओळख आहे. आता क्रिकेट पासून थोडस दूर राहिलेत पण आता पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला बघायला मिळतात अविनाशजी पालंडे. हर्षद, नक्कीच स्वप्नील, स्पर्धा फार मोठी आहे. 22 सरपंच चषक 2025 मध्ये आपण स्वागत करू. या चेंडूवरती बराचसा मोठा फटका आला. विनय आता थोडासा मागणं ठरतोय घोडेली टीम साठी. जर असे षटके जर आले वारंवार तर मात्र थोडीशी अडचण निर्माण होऊ शकते. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातो. जामरुग विपक्ष घोडेलीवाडी. कॅमेरामॅन आपण कॅमेरा या ठिकाणी कव्हर करा. अगदी स्पर्धा आपण बघतोय केटीसी लाईव्हच्या माध्यमातून, मात्र घर बसल्या प्रेक्षकांसाठी ही फार मोठी मेजवानी आपण बघतोय. तो धाव फलकावरती धावा जमा आहेत त्या 33 धावा. आता गरज आहे ती 7 चेंडूमध्ये 22 धाव संख्येची. राहुल अफलातून फलंदाजी करतोय. विनयच्या गोलंदाजीवरती त्याने अगदी चांगली फटकेबाजी करतोय. कव्हरच्या ठिकाणी आपण बघितलं एक षटकार सावकार त्याच्या माध्यमातून आलाय. पुन्हा एकदा रावसाठी हा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूवरती क्षेत्ररक्षण येणार तोपर्यंत आपण बघतो 2 धावा पूर्ण होतात या चेंडूवरती. हॅलो, अगदी आपण बघतोय 22 सरपंच चषक 2025 देखील पर्व. पाणी द्या मैदानामध्ये, पाणी.
हॅलो, शेवटचे 6 चेंडू आणि 20 धाबांची गरज आहे. अगदी 22 सरपंच चषक 2025 मध्ये आपण जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं आणि खेळाडू मित्रांचं आपण स्वागत करू. अगदी या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात आमचे आई एकवीरा चे मुख्य पुजारी आपण बघतोय संदीप दादा देशमुख यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. तसेच ओमकार पिंगले यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. त्यांचं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करू. अगदी एकवीरा आईचे मुख्य पुजारी आपण बघतोय संदीप दादा देशमुख. अगदी क्रिकेटवरती फार प्रेम आहे त्यांचं. त्या दिवशी आपण बघितले बेहरगाव प्रीमियर लीग त्या स्पर्धेमध्ये त्यांनी पहिल्या नंबरची मात्र त्या ठिकाणी ट्रॉफीज मारली. त्यांना सुद्धा शुभेच्छा असतील पुढील वाटचालीसाठी, त्यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. तसेच ओमकार पिंगले आमचे त्या ठिकाणी एकविराईच्या ठिकाणी मात्र संदीप दादा यांच्याकडे असतात, त्यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आल्या त्या स्पर्धेसाठी. दोन्ही मान्यवरांचं आपण स्वागत करू. शेवटचे 6 चेंडू आणि गरज आहे जिंकण्यासाठी 20 धाबांची. तर आपण बघितलं 6 चेंडूंमध्ये गरज होती ती 20 धाव संख्येची. नीरज स्ट्रायकरवरती वरती होता. या चेंडूवरती आपण बघितलं 2 धावा पूर्ण करतोय तो नीरज. आता गरज आहे ती 5 चेंडूंमध्ये 18 धाव संख्येची. धाव फलकावरती धावा आल्या त्या 37 धावा. 55 धावांचा पाठलाग करत असताना आता गरज आहे ती 5 चेंडूंमध्ये 18 धाव संख्येची. केटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण बघतोय की घर बसल्या आपण या मॅचचा आनंद घेऊ शकतो. म्हणजे या मॅच कुठे कुठे पोहोचल्या. आपण हर्षच्या माध्यमातून ऐकलं की एकवीर आईचे मुख्य पुजारी संदीप दादा देशमुख सुद्धा या मॅचचा आनंद घेताना. हा चेंडू शपलून मारला, सरळ चेंडू जातोय फाईन लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. अगदी चांगली फलंदाजी, विकी गोलंदाजी करत असताना इरादे स्पष्ट करतोय नीरज. धाव संख्या झाली ती 43. आता गरज आहे ती 4 चेंडूंमध्ये 12 धाव संख्येची. असं कुठेतरी वाटलं होतं की पहिल्या 2 षटकांमध्ये धावा कमी आल्यात, पण तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या. 4थ्या षटकामध्ये आपण बघितलं की विकी आल्यानंतर सुद्धा नीरज आपली इरादे स्पष्ट करतोय. आता गरज आहे ती 4 चेंडूंमध्ये 12 धाव संख्येची. केटीसी लाईव्हच्या माध्यमातून या मॅचचा आनंद बरेचसेच प्रेक्षक घरून घेत आहेत. अगदी मॅच मध्ये आता हवा निर्माण झाली. अगदी केतन बोलतायत की मॅच मध्ये हवा निर्माण झाली. ज्या प्रकारे गोडिवली जो संघ आहे, अवधूत 11 गोडिवली संघ जो आहे, त्यांच्या माध्यमातून ज्या प्रकारची फलंदाजी झाली होती त्याच प्रकारची फलंदाजी आता गोडिवलीवाडीच्या माध्यमातूं आपल्याला बघायला मिळते. अगदी मॅच मध्ये जान आणली आहे ती नीरजने. मित्र म्हणेन की चांगली फलंदाजी केली. हेमंतने सुद्धा मॅच मध्ये जान निर्माण केली. आता विकीच्या गोलंदाजीवरती इरादे स्पष्ट करतोय तो नीरज. आता विकी पुन्हा एकदा तयार झालाय. उजव्या हाताचा गोलंदाज आणि उजव्या हाताचा फलंदाज आहे तो नीरज. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करताना विकी. हा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. फाईन लेगच्या दिशेने चेंडू फिरवला. 4 धावा येतात त्या चेंडूवरती. धाव फलक वाढेल, धाव फलकावरती धावा आल्या त्या 47 धावा. असं कुठेतरी वाटलं होतं की एकतर्फी सामना जिंकतोय की काय अवधूत 11 संघ, पण आता मात्र हवा गुल केली आहे गोलंदाजाची फलंदाजाने. आता गरज आहे ती 3 चेंडूमध्ये 8 धाव संख्येची. काय नीरज फलंदाजी करतोय. अगदी चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला बघायला मिळते नीरजच्या माध्यमातून. आता कमबॅक करणं गरजेचं आहे हर्षद. जर आपण बघितलं जर गोलंदाजाने कमबॅक केलं तर धाबांवरती रोख लावू शकतो हा विकी हा गोलंदाज. हॅलो, नक्कीच विकीला आता धाबा रोखावे लागणार, कारण धाबांचा जर विचार करायला गेला तर मात्र थोडीशी अडचणी सापडल्या आता गोडिवली टीम. 3 चेंडू आणि 8 धाबांची गरज आहे. 3 चेंडू शेवटचे आणि 8 धाबांची गरज आपण बघतोय. आमचे एकविराईचे मुख्य पुजारी संदीप दादा देशमुख यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. तसेच ओमकार पिंगले यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. स्पर्धा फार मोठी आहे. 22 सरपंच चषक 2025 देखणं पर्व आणि या पर्वाची आज खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. पहिला दिवस या स्पर्धेचा. आमचे मुख्य पुजारी संदीप दादा देशमुख यांच्या माध्यमातून मात्र शुभेच्छा आल्या त्या स्पर्धेसाठी. त्यांचं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत. स्वप्नील, अगदी आपण बघितलं की विकीच्या गोलंदाजीवरती चांगले फटके लगावले, पण आता कमबॅक केलं विकीने. आता गरज 2 चेंडूमध्ये 8 धाव संख्येची.
नीरज फलंदाजी मार्क वरती, नीरज हा चेंडू कव्हरच्या डोक्यावरून लगावलाय, क्षेत्ररक्षक चेंडू वरती येणार, 2 धावा पूर्ण होतात, 2 धाव्यांनी धाव फलकावरती धावा आल्या त्या. एकोणपन्नास धावा धाव फलकावरती आल्या. चांगली फलंदाजी. असं कुठेतरी वाटलं होतं की अवधूत 11 संघ हवी ठरतोय की काय, की फलंदाज बाद करतोय. आपण बघितलं की चांगली फलंदाजी नीरजच्या माध्यमातून. आता गरज आहे ती 1 चेंडू आणि 6 धाव संख्येची. 1 चेंडू 6 धावा पाहिजेत. आपण बघितलं नीरजच्या मनगटामधली ताकद, फाईन लीगच्या दिशेने जे लगावलेले जे चौकार आणि षटकार आणि धाव फलकावरती धावा आपण बघतोय की 49 धावा धाव फलकावरती आहेत. आता घोडेलीवाडी संघाचे जे खेळाडू आहेत ते आता हसतायत. त्यांना माहिती आहे की नीरज मारू शकतो, पण आपण जर बघायला गेलं तर प्रेशर मध्ये दिसत आहेत ते अवधूत 11 संघाचे गोलंदाज किंवा क्षेत्ररक्षक खेळताना. अगदी 6 चेंडू मध्ये कोणी आतमध्ये जायचं नाहीये. घोडेलीवाडीचे प्रेक्षक विकी गोलंदाजी मार्क वरती, विकी उजव्या हाताचा गोलंदाज. हा चेंडू चांगली फेकी, सामना जिंकलाय तो अवधूत 11 संघ. कुठेतरी सामना मजा निर्माण झाली होती सामन्यामध्ये, पण आपण बघितलं की विकीने थोडी शक्कल लढवली आणि फलंदाजाला बांधून ठेवलं.